नमस्कार. मी महेंद्राकडून डेमोस्ट्रेटर. तर या ओजाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. तर महिंद्रा ओजा 2121 जो आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला माय ओजा आणि प्रो ओजा हे दोन जे फीचर आहेत हे फीचर मिळतात. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर माय ओजामध्ये तुम्हाला GPS संदर्भात किंवा GPS आहे, त्याच्यानंतर तुमचं सर्व्हिस अलर्टबद्दल माहिती ही GPS की माय ओजामध्ये मिळत असते. त्याच्यानंतर तुम्हाला प्रो ओजामध्ये जर म्हटलं तर प्रो ओजामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे फीचर आहे, आपल्या ट्रॅक्टरमध्ये 3DI इंजिन दिलेलं आहे, जे की पॉवर चांगली देतं आणि व्हायब्रेशन ह्या ट्रॅक्टरमध्ये कमी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्डचा सेपरेट गेअर आहे. तर या रिव्हर्स फॉरवर्डमुळे तुमचा फायदा हा होतो की जेणेकरून तुम्ही कमी वेळेमध्ये पाठीमागे आणि समोर जाण्याची प्रक्रिया ह्या रिव्हर्स फॉरवर्ड किंवा सेटल शिफ्ट गेअरमुळं तुम्ही किंवा सेटल शिफ्ट लिव्हरमुळं करू शकता. याचा फायदा तुम्हाला डिझेल बचतीसाठी सुद्धा होतो. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला प्रो ओजामध्ये स्टेअरिंग जी दिलेली आहे, टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंग दिलेली आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता की याचा जो आकार आहे, स्टेअरिंगचा आकार आपल्या गरजेनुसार आपण वाढवू पण शकतो किंवा कमी पण करू शकतो, किंवा आपण आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या हाईटनुसार आपल्या बाजूला किंवा समोरच्या बाजूला सुद्धा करू शकतो. हा बेनिफिट तुम्हाला टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंगचा मिळतो. त्याच्यानंतर या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला जो फ्लॅट डेक्स दिलेला आहे, हा फ्लॅट डेक्स तुम्हाला चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी किंवा ऑपरेटिंगसाठी जास्तीत जास्त कम्फर्टेबल आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे सीट दिलेलं आहे, हे सीट तुम्हाला स्लायडिंग सीट दिल्यामुळं तुम्ही इझिली तुमच्या हाईटनुसार किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्ही ह्या सीटाला ॲडजस्टेबल करून तुमच्या गरजेनुसार तुम्ही याला वापर करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला PTO जे दिलेला आहे, हा इकॉनॉमिक PTO दिलेला आहे. इकॉनॉमिक प्लस तुम्हाला वेट इलेक्ट्रिक PTO, जे की तुम्हाला चालू आणि बंद करण्यासाठी एकदम इझिली आहे. 540 स्टँडर्ड आणि 540 इकॉनॉमिक असे दोन PTO तुम्हाला ह्या ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जे गेअरबॉक्स आहे, हा गेअरबॉक्स तुम्हाला क्रिपर गेअरबॉक्स मिळतो. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं हाय, लो आणि सी म्हणजे क्रिपर. तर क्रिपर गेअरबॉक्सचा फायदा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कमी स्पीडमध्ये जे काम पाहिजे, जसं बोटॅटो प्लॅनिंग आहे किंवा त्याच्यानंतर तुम्ही मल्चिंग पेपर आथरता, याच्यासाठी सुद्धा तुम्ही क्रिपर गेअरबॉक्सचा वापर करू शकता. याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या ट्रॅक्टरची किंवा कमी स्पीडच्या ट्रॅक्टरची आवश्यकता ह्या गेअरमध्ये भासत नाही आहे. त्याच्यानंतर याची जी रुंदी दिलेली आहे, ही सगळ्यात कमी रुंदी दिलेली आहे, जी की तुम्हाला पाठीमागची रुंदी 3 फूटपर्यंत मिळते आणि समोरची जी रुंदी आहे ही समोरची रुंदी तुम्हाला 2.10 इंच मिळते. याच्यामुळं तुम्ही कमीत कमी 4 फुटाच्या सरीमध्ये इझिली तुमचं जे हे आहे मशागत आहे, ही मशागत इझी करू शकता. याची वर्किंग कॅपॅसिटी म्हणजे याचे वजन किती आहे? बरं, ठीक आहे, करता का? तर ह्या ट्रॅक्टरचं जे ओव्हरऑल वजन आहे हे 750 kg पर्यंत आहे. आणि याची जी लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे, ही लिफ्टिंग कॅपॅसिटी तुम्हाला 750 kg पर्यंत मिळते, जे की भारी वजनाचं अवजारसुद्धा तुम्ही इझिली याच्यावरती ऑपरेट करू शकता. धन्यवाद. ओके, थँक्यू.